नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला या वर्षी घ्यायचा असेल एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन, तर अमावस्या झाल्यानंतर आपल्याला सोयाबीनच्या पिकामध्ये 100% करावी लागणार आहे कीटकनाशकाची फवारणी। मग अमावस्या झाल्यानंतर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी का करायला पाहिजे आणि अमावस्येच्या नंतर जर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी केली तर यामुळे खरंच एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे काय? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी अमावस्या झाल्यानंतर 100% सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी करावी लागणारच आहे। मग सोयाबीनच्या पिकामध्ये अमावस्या झाल्यानंतर कीटकनाशकाची फवारणी का करावी आणि अमावस्या झाल्यानंतर जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी केली तर यामुळे आपल्याला कोणते कोणते फायदे दिसून येणार व कोणत्या प्रकारचं कीटकनाशक, कोणत्या प्रकारचं बुरशीनाशक, कोणत्या प्रकारचं टॉनिक आणि कोणत्या प्रकारच्या खताचा या ठिकाणी वापर करायचा आहे की ज्यामुळे एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेण्याचा आपला मार्ग या ठिकाणी होणार आहे मोकळा। तर लक्षात घ्या मित्रांनो, अमावस्येच्या काळ्या कुट्ट रात्री जे काही कीड असते, जे काही किडींसाठी पोषक घटक असतात त्यांच्यात वाढ होते। एरवी जेवढ्या प्रमाणात कीड वाढते, अळी वाढते, त्याच्या 100 पट जास्त पटीनं ही अमावस्येच्या दिवशी प्रजनन करत असते। अशा परिस्थितीमध्ये जर अमावस्या झाल्यानंतर 2 किंवा 3 दिवसांनी आपण सोयाबीनच्या पिकावरती फवारणी केली तर 100% ही जन्मास आलेली नवीन कीड, जन्मास आलेली नवीन अळीची त्या ठिकाणी संपूर्ण अवस्था याला 100% आपण संपवू शकतो। आणि जर याला संपवण्यात यश आलं तर लक्षात घ्या मित्रांनो की जेवढं त्या ठिकाणी पिकल ते सगळं पदरात पडणार आहे, कारण अळीमुळे, किडीमुळे आपलं काहीही नुकसान होणार नाही। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला अमावस्या झाल्यानंतर यामुळे कीटकनाशकाची फवारणी घ्यायची आहे। मग कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायचा तर लक्षात घ्या, कीटकनाशकामध्ये जर किडीचा व अळीचा प्रादुर्भाव खूप जास्त असेल तर कोरायझन किंवा एम्प्लिगो दोन्हीपैकी एकाचा वापर करा। आणि जर किडीचा प्रादुर्भाव हा तुलनेनं कमी आहे, जर तुम्ही हलकी फवारणी घेऊ शकत असाल तर इथं अलिका सुद्धा वापरू शकतात आपण, किंवा इमामेक्टिन बेन्झाइट किंवा क्लोरोपायरिफॉस वापरू शकतात। फक्त एकच लक्षात घ्या की एक कीटकनाशक जर पूर्वी वापरला असेल तर त्याचा पुन्हा एकदा वापर अजिबात करू नका। हे झालं तुम्हाला की जास्त कीड असेल तर कोणतं कीटकनाशक घ्यायचं आणि कमी कीड असेल तर कोणतं कीटकनाशक घ्यायचं। यासोबत बुरशीनाशकाचा वापर हो 100% करा। कशामुळे तर इथून पुढे पाऊस हा उत्तरार्धात जास्त असतो आणि यावर्षी तर आहे, त्यामुळे आपण साफ या बुरशीनाशकाचाच वापर करा, कारण याच्यामध्ये झिंकचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामुळे काय होते की आपल्या पिकाला जी काही बुरशी लागण्याची भीती आहे ती 100% संपवू शकतो।
आणि याचं प्रमाण तुम्हाला माहिती आहे 15 लिटरच्या पंपाला आपण एक 25 ते 30 ग्रामपर्यंत घ्यायचं आहे. त्यानंतर आपण लक्षात ठेवा की आता आपली जी अवस्था आहे, ही जी अवस्था आहे मित्रांनो, की आपलं सोयाबीनचं पीक हे 45 ते 50 दिवसाच्या वर गेले. जर टॉनिकचा विचार केला तर इथं बायोविटा वापरू शकतात किंवा टाटा बहार टॉनिक वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या पिकाला आता या ठिकाणी फॉस्फरसची आवश्यकता आहे. म्हणून या ठिकाणी आपलं पीक 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान असेल, फुलं लागण्याच्या अवस्थेत आता आलं असेल किंवा कळ्या व फुलं असतील तर मित्रांनो 126100 याचा या ठिकाणी वापर करा. याचं प्रमाण तुम्हाला माहिती आहे 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम घ्यायचं आहे. म्हणजे जर अमावस्या झाल्यानंतर आपण एक कीटकनाशक सोबत एक बुरशीनाशक आणि सोबत एक टॉनिक प्लस जर 126100 याचा योग्य प्रमाणात वापर केला तर अमावस्येच्या नंतर दुसरे फवारणीमुळे कीड पण संपेल मित्रांनो. आपल्या पिकाला आवश्यक असणारा कंटेंट मिळेल, ज्यामुळे मित्रांनो आपला दुहेरी फायदा होईल आणि कुठेतरी एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवण्याचा आपला मार्ग या ठिकाणी होईल मोकळा. तर हा संपूर्ण व्हिडिओ होता. कसा वाटला कमेंट सेक्शन लिहून कळवा. आवडला असणार लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.